दर्यापूर येथे सुजात आंबेडकर यांचे विराट विजय संकल्प सभा संपन्न। मोठ्या संख्येत पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित। दर्यापूर येथे कन्या शाळेच्या मैदानावर गुरुवारला सायंकाळी 6 वाजता वंचित बहुजन आघाडीची विराट विजय संकल्प सभा घेण्यात आली। या सभेचे आकर्षण व प्रमुख मार्गदर्शक सुजातदादा आंबेडकर, कार्याध्यक्ष विजयकुमार चोरपगार, डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर, राज्योपाध्यक्ष व अमरावती निरीक्षक राजेंद्र पातोडे, राजेंद्र, महासचिव निलेश विश्वकर्मा युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष संजीव चौरपगार, जिल्हाध्यक्ष पश्चिम राहुल मेश्राम, जिल्हाध्यक्ष पूर्व साहेबराव वाघपंजार, महासचिव अंकुश वाघपंजार, युवक जिल्हाध्यक्ष पश्चिम, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्व अशोकराव नवलकर, सुनील गजबे, आनंदराव इंगळे, सदानंद नागे, अशोक दुधाळे, पंडलिकराव वाड, विजय बांबोडे, माथाडी कामगार अध्यक्ष, सागर भोते महासचिव, माधुरीताई चोरपगार जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा महिला, अम्रपाली आठवले, चंदू रायबोले, अमोल सरवटकर तालुकाध्यक्ष मोर्शी, वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्वचे सर्व तालुकाध्यक्ष तसेच अमरावती पश्चिम सर्व तालुकाध्यक्ष प्रामुख्याने मंचकावर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर भोते यांनी केले। यानंतर अनेक मान्यवरांनी सभेला संबोधित केले। वंचिताच्या विजय संकल्प सभेला संबोधित करताना महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान सुजात आंबेडकर यांनी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार, कामगार, महिला तसेच शोषित, पीडित, वंचित समुदायाच्या सर्व ज्वलंत समस्या मांडून महाराष्ट्रातील सत्ताधारी विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार करत तोफ डागली। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष वंचितांचा असेल असे यावेळी सांगितले। समता सैनिक दलाने सलामी देऊन राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली। यावेळी त्यांनी नाव न घेता अनेक राजकीय नेत्यांचा व काही पक्षातील पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचारही घेतला, तर अनेकावर टीकाही केली। यावेळी मोठ्या संख्येत पदाधिकारी, नागरिक या सभेकरता दर्यापूरला रात्री थंडी असतानाही उपस्थित झाले होते। सुजात आंबेडकर यांच्या सभेतून अनेक लक्ष वेधत होते, तर इतरही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व नेत्यांची भाषणे झाली। यामध्ये विजयकुमार चोरपगार यांचंही तुफानी भाषण झालं। यावेळी त्यांच्या भाषणाकडे सुजित आंबेडकर यांचं विशेष लक्ष होतं। यावेळी मोठ्या संख्येत नागरिक यावेळी उपस्थित झाले होते, तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील व शहरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते या सभेकरता उपस्थित झाले। आंदोलन असो, वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार। सत्ता यो न यो, निवडणुकीमध्ये यश यो न यो, उमेदवार जिंको न जिंको, आम्ही सर्वांनी ठरवले की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध, शोषणाच्या विरुद्ध तमाम वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील, हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून ठामपणे सांगू इच्छितो। आणि मित्रांनो, तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली महाराष्ट्रामध्ये तर बरीच आहे। जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते, तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती। जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेजवरती लावला आणि म्हटलं की पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखवा। या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारे, पोलिसांना लढणारे आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणता पक्ष असेल तर ती वंचित बहुजन आघाडी। आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, हवेत नाही बोलत, उदाहरण देऊन सांगतो। आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस माहिती असेल। 3 मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात, त्यांना दिवसभर उचलून ठेवतात, दिवसभर एका स्टेशन मधनं दुसऱ्या स्टेशन मध्ये, तिसऱ्या स्टेशन मध्ये व्हॅन मधनं फिरवतात। आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची लोक गेली, कार्यकर्ते गेले आणि प्रेशर टाकून ही SP ला भेटून, CP ला भेटून, ऍडिशनल CP ला भेटून 4 दिवस झाले तरी FIR दर्ज करायला पोलिसांनी नकार दिला होता। वंचित बहुजन आघाडीने या पोरींच्या वतीने केस केली। पुण्याचे जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोट घालून कोर्टात उभे राहिले
आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की ह्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे, त्या पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता. आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती असते. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डियाक अरेस्टने गेले. ह्या बाळासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता, त्यांचा आदेश होता की सोमनाथ सूर्यवंशीचं पोस्टमॉर्टम एक कॅमेरामध्ये झालं पाहिजे, ऑन कॅमेरा झालं पाहिजे. परभणी पोलिसांनी म्हटलं की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये, आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकतो. आम्ही म्हटलं फरक नाही पडत, पोस्टमॉर्टम हा कॅमेरावरती होणार, औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी एका ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या ॲम्ब्युलन्स आणि पोलीसवाल्यांच्या समोर नेला. पोलिसांच्या गाडीला रस्ता रोको केला, पोलिसांची गाडी रोखली, ती गाडी तशीच्या तशी वळवली, ॲम्ब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबादमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला. आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कार्डियक अरेस्ट आला नव्हता. सोमनाथ सूर्यवंशीची मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती. आणि ह्या पोलिसांना खोटं पाडणार, या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रासमोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते. तुम्हाला सोप्यात